नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. दुपारचे 2 वाजता दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला आपण जाऊयात बिहारमध्ये. तिथे राहुल गांधी बोलतायत. आप सबका बहुत धन्यवाद. लालू जी आप आए, आपको डॉक्टर ने कहा कि नहीं आना चाहिए, मगर आपने कष्ट किया, आप आए. आपका दिल से बहुत बहुत धन्यवाद. नमस्कार, जय हिंद. तर राहुल गांधींची ही वोटर यात्रा सध्या सुरू आहे. वोटर अधिकार यात्रा ही बिहारमध्ये. आणि या यात्रे दरम्यान राहुल गांधी हे उपस्थितांशी बोलत होते. महाराष्ट्रासोबतच संपूर्ण देशात कुठेही मतचोरी होऊ देणार नाही आणि ही संविधान वाचवण्यासाठीची लढाई आहे, असं राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले. संपूर्ण देशभर मतचोरी होऊ देणार नाही आणि याच मतचोरीच्या विरोधात जो राहुल गांधींचा आरोप आहे त्या संदर्भात वोटर अधिकार यात्रा संपूर्ण देशभर आणि ही यात्रा बिहारमध्ये. तर केंद्रीय निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपाच्या मुद्द्यावर देखील निवडणूक आयोग पत्रकार परिषदेमध्ये भाष्य करणार असल्याची दाट शक्यता आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरती मतदार याद्यांमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप केला होता. महाराष्ट्र, कर्नाटक आणि हरियाणा या राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत मतचोरी झाली असा दावा राहुल गांधींनी केला. तसंच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मतचोरी कशी झाली याचे पुरावे देखील दिले होते. त्यामुळे हा मुद्दा चांगलाच तापला होता. आज दुपारी 3 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग काय घोषणा करणार याकडे देशाचं लक्ष लागलंय. शरद पवारांनी पहिल्यांदाच एका जाहीर कार्यक्रमात वसंतदादा पाटलांचं सरकार पाडल्याची जाहीर कबुली दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या कार्यक्रमात पवारांनी 70च्या दशकातील राजकारणाचा किस्सा सांगितला. वसंतदादांचं सरकार कसं पाडलं आणि तरीही वसंतदादांनी पुन्हा 10 वर्षांनंतर शरद पवारांना कशाप्रकारे पाठिंबा दिला या आठवणींना शरद पवारांनी उजाळा दिला. वसंतदादांचं सरकार पाडल्यानंतर 10 वर्षांनंतर आम्ही एकत्र आलो. राज्याचा मुख्यमंत्री कुणाला करायचं या संदर्भात तेव्हा बैठक घेण्यात आली होती. पुन्हा काँग्रेस पक्ष सावरायचा असेल तर नेतृत्व शरद पवारांकडे किंवा शरदकडे द्यायला हवं असं म्हणत वसंतदादांनी पाठिंबा दिला होता, असा किस्सा पवारांनी सांगितला. ज्या व्यक्तीचं सरकार मी पाडलं ती व्यक्ती गांधी नेहरूंचा विचार मजबूत करण्यासाठी आम्ही काय केलं हे विसरून मोठ्या अंतःकरणानं पुन्हा एकत्र येते, असं नेतृत्व त्या काळी काँग्रेसमध्ये होतं, असं शरद पवार म्हणाले. असंच आहे, काँग्रेसमध्ये आम्ही होतो. काँग्रेस विभागली, इंदिरा काँग्रेस वेगळी झाली, स्वर्णसिंग काँग्रेस वेगळी झाली. आम्ही लोक स्वर्णसिंग काँग्रेस होते, चव्हाणसाहेब होते, आणखीन लोक होते. आणि निवडणूक झाली. निवडणुकीमध्ये फर्स्ट बहुमत मिळालं नाही. काँग्रेसला काही जागा, आम्हाला नाही काही जागा. आणि शेवटी आम्ही एकत्र आलो आणि दादांना मुख्यमंत्री केलं. पण आम्हाला लोकांचा, आम्हा तरुणांचा त्यावेळेला काँग्रेस आयोगात राग असायचा. आम्ही सगळे यशवंतराव चव्हाणांच्या विचारात आणि त्यामुळे आमच्यात एक अंतर होतं. दादा हे आम्हाला लोकांचे नेते, पण त्याने शेवटी हे दोघंही एकत्र यावेत याचे प्रयत्न सुरू केले आणि त्याला आम्हा लोकांचा विरोध होता. त्या विरोधामध्ये जे प्रमुख होते त्याच्यात मी होतो. परिणाम काय झाला, एक दिवशी आम्ही ठरवलं दादांचं सरकार घालवायचं आणि दादांचं सरकार आम्ही लोकांनी घालवलं आणि मी मुख्यमंत्री झालो. माझ्या हातात सत्ता आली. दुसरीकडे सांगलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी बेरजेचं राजकारण करा, वजाबाकीचे राजकारण करू नका आणि जातीवाद कधी होता कामा नये, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठीचा सल्ला दिला. पक्षवाढीच्या दृष्टीनं आपण यापुढे मुंबईमध्ये 3 दिवस आणि 4 दिवस महाराष्ट्राचा दौरा करणार आहोत. बीडमधनं त्याची सुरुवात देखील आपण केलेली आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षांनी देखील यापुढे बेरजेचं राजकारण करावं, वजाबाकी करू नये, माणसं जोडली पाहिजेत आणि जातीवाद होता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण लक्षात ठेवूनच पुढे गेलं पाहिजे, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केलं. 3 दिवस मुंबईत थांबणार.
4 दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार. आज आता रात्री इकडे गेल्यानंतर उद्याच मी जळगावच्या अर्धा दिवस दौऱ्यावर, अर्धा दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे. काल मी बीडच्या दौऱ्यावर होतो. अशा पद्धतीने माझे कार्यक्रम चाललेले आहेत. माझ्या जिल्हाध्यक्ष आमचे निशिकांत पाटील असतील किंवा बाकीचे माझे सहकारी असतील, त्या सगळ्यांनी देखील आपापली जबाबदारी ओळखून काम केलं पाहिजे. बेरजेचं राजकारण केलं पाहिजे. वजाबाकीचं राजकारण कुणाचाही बदल झालं नाही. माणसं कशी आपल्याला जोडता येतील, त्याच्यामध्ये जातीवाद हा कधी होता कामा नये. आणखी एका नेत्याचं वक्तव्य ते म्हणजे रात गई बात गई, पुढची इनिंग ही जोरदार असेल असं वक्तव्य मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं. गेल्या काही दिवसांपूर्वी कोकाटे यांच्यावरती टीकेची झोड उठली होती. त्याबाबत बोलताना त्यांनी ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याबाबत आता बोलून काही अर्थ नाही असं वक्तव्य केलं. आता रात गई बात गई, प्रत्येक गोष्टीचं मागे उकरून काढण्यामध्ये माणसाचं आयुष्य आहे. पुढे चला ना, पुढे बघू. पुढे काही विषय असतील त्याच्यावर चर्चा करू. पुढे लोकांना कसा आपल्याला न्याय देता येईल त्या संदर्भात बोलू. नवीन इनिंग कशी असणार आहे तुमची? नवीन जोरदार असेल पाहिजे. तर बेस्टच्या पतसंस्थेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केल्याची मोठी बातमी आहे. उमेश सारंग आणि सुहास सामंत या दोघांवरती जवळपास 24 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. त्यांनी 6 कोटींचे बंगले 24 कोटींनी खरेदी केले असा आरोप लाड यांनी केला. 4 कोटींचं कार्यालय आवश्यकता नसताना 9 कोटींना विकत घेतल्याचा आरोपही लाड यांनी केला. संस्थेच्या सर्व संचालकांची चौकशी करावी अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली. सहकारी पतसंस्थेतला भ्रष्टाचार श्री घाग आणि गोरेच्या तक्रारीमुळे खुलला. खऱ्या अर्थाने मी माझ्या पतसंस्थेच्या सभासदांना सांगू इच्छितो, ज्या पद्धतीमध्ये बंगले खरेदी, ज्या पद्धतीमध्ये कार्यालय खरेदी, ज्या पद्धतीमध्ये डिपॉझिटचं किकबॅक घेणं, बॅग खरेदी, यामुळे प्रथमदर्शी 24 कोटीहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचं EOWच्या निदर्शनास आलं आहे, सहकार खात्याच्या निदर्शनास आलं. आणि यामध्ये सर्व संचालकांची तर चौकशी होणारच आहे. आणि उमेश सारंग जे संस्थेचे पतसंस्थेचे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत आणि बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष श्री काका सामंत यांची देखील चौकशी झाली पाहिजे, ही माझी प्रामुख्याने मागणी आहे. पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया. जय जवान गोविंदा पथकानं एकाच दिवशी सलग 3 वेळेला 10 थर उभारल्यानंतर मनसेचे नेते राजू पाटील आणि सरनाईक पिता पुत्रांना त्यांनी टोला लगावला. ठाकरेंच्या मेळाव्यात जय जवान गोविंदा पथकानं सलामी दिली होती आणि याचाच राग मनात धरून काही भैयांची तळी उचलणारे गांडूळ वळवळले होते आणि आकसापोटी त्यांना एका स्पर्धेत प्रवेश नाकारण्याचं नीच राजकारण केलं होतं अशी बोचरी टीका राजू पाटलांनी केली. संस्कार आणि संस्कृती ही वागण्यात असली पाहिजे, नुसत्या नावात काय आहे असं ट्विट करत राजू पाटील यांनी सरनाईकांना सुनावलं. तर कोकण नगर पथकानं 10 थर लावल्यानंतर सरनाईकांनी जय जवान गोविंदा पथकाला टोला लगावला होता. विश्वविक्रम हा कोणा एकाची मक्तेदारी नसते असं सरनाईक म्हणाले होते. दरम्यान याच वक्तव्याचा राजू पाटील यांनी समाचार घेतला. जय जवान गोविंदा पथकानं एकदा नाही तर चक्क 3 वेळा 10 थर लावून एकाच दिवसात हॅट्रिक केली आणि या गांडुळांना माती दाखवली असा हल्लाबोल त्यांनी केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 1348 घरांच्या सदनिकांचं वाटप करण्यात आलं. प्रधानमंत्री आवास योजनेतील 1348 घरकुलांच्या चाव्यांचं वितरण मुख्यमंत्र्यांनी केलं. कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरेंसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. दहिटणे येथील 1128 आणि शेळगी येथील 220 घरकुलांचं वितरण होणार आहे. या प्रकल्पातून असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती झाली आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी. कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासामध्ये आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे, कारण आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर इथल्या सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे. या भव्य कार्यक्रमासाठी सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच अनेक इतरही मान्यवर उद्घाटन सोहळ्यासाठी विशेष उपस्थित असणार आहेत. हायकोर्टाच्या खंडपीठाची सुरुवात झाल्यामुळे इतरही काही जिल्ह्यांसाठी न्यायदानाची एक नवीन सोय उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे. तर भारताचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र माननीय न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते
आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या बेंचचा शुभारंभ होणार आहे. हा सोहळा न्यायदानाच्या विकेंद्रीकरणातील एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. त्यामुळे कोल्हापूरसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात परराज्यातील भाविकांनी तुफान गोंधळ घातला. एकाच वेळी मंदिरात गर्दी झाली. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून मंदिर प्रशासनानं मंदिराचा मुखदर्शन रांगेचा दरवाजा बंद केल्यानंतर काही भाविकांनी दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला. भाविकांना समज देऊन सुद्धा गोंधळ घालणाऱ्या भाविकाला पोलीस आणि मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी सोप दिला. भाविकांचा एक टोळी त्या ठिकाणी आली आणि त्यांनी उत्तर दरवाजा जो मुख्य महाद्वार तो खोलण्यासाठी खूप आग्रह धरला आणि त्याच्यातले काही भाविक जे आहेत ते कर्मचाऱ्यांशी वाद घालून दरवाजाला लाथा मारून दरवाजा लुटून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तिथे असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना घेराव घालून त्यांना म्हणजे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. आमच्या MSFच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यावर चप्पल मारली आणि त्याचा डोळा सुजला गेला. आमचे मुख्य जे कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्या गालामध्ये चप्पल मारली आणि मग असं झाल्यानंतर जर भांडणाला प्रोव्होक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यामध्ये मध्यस्थी केली. झटापट त्या ठिकाणी झाली. काही कोणाला मारण्याचं इंटेन्शन नव्हतं, परंतु त्याच्यामध्ये काही झटापट झाली. रत्नागिरीतल्या संगमेश्वर तालुक्यामध्ये पावसाचा जोर आहे. संगमेश्वरच्या मागजन बाजारपेठेमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे. संगमेश्वरच्या शास्त्री नदी आणि गड नदीनं रौद्र रूप धारण केलंय. नदीकाठच्या गावांना मुसळधार पावसाचा फटका बसतोय.